नमस्कार सर्वांना, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत तिसऱ्या गुरुवारची पूजा। तर त्यासाठी आता माझी सकाळीच मी लवकर उठलेली 5-6 वाजताच, 5-6 नाही 6 वाजता उठलेली। त्यानंतर आज मला ऑर्डरलाही जायचं होतं, त्यामुळे मला पूजा वगैरे करून सर्व नैवेद्य वगैरे मला करूनही जायचं होतं, कारण मला ऑर्डरवरून ब्रायडलची ऑर्डर होती, तर मला लेट होईल, त्यामुळे मी सर्व जेवण वगैरे करूनच जाणार आहे। तर आधी पहिले तुम्ही इकडे सकाळचं व्ह्यू पाहू शकता, कसं मस्त आणि थंडी होती आणि एकदम सनराईज तुम्ही पाहू शकता आणि व्ह्यूही पहा किती मस्त आहे। तर इकडे थंडी खूप पडली होती दापोलीत, त्यामुळे मग आता बघूया, आता वाजलेत 7 वाजलेत, तर आपण आता जाऊन पहिले आंब्याची पानं वगैरे घेऊन इथे मी आता आंब्याची पानं घेऊन जाते पूजेसाठी आणि 5 फळांची। आमच्या पाठीमागे अशी रोडच आहे, वरती बंगलो आहे, त्यामुळे तर तिकडे आंबा, पेरू, चिकू, आपला काजू आणि जामची किंवा ह्याची काय म्हणतात त्याला, आवल म्हणून असे म्हणतात ना, ते पण आहे। तर त्याची पानं घेऊन मी आलेली। त्यानंतरला इकडे आपले पाहू शकता रांगोळी वगैरे काढून तयार झाले। त्यानंतरला मग आता पूजेच्या इथे पाटाच्या इथे रांगोळी काढायला घेतले। इथे स्वस्तिक वगैरे काढून त्यानंतरला पाटं ठेवून व्यवस्थित रांगोळी वगैरे काढून घेतली मी। आणि त्यानंतरला मग आपला जो करा सजवायचा आहे, तर त्याच्या तयारीला लागलेली। आणि आता आपण करा सजवतो आहे, ते बघाच तुम्ही कसं
पूजा वगैरे झालेली. त्यानंतर मी नैवेद्यासाठी गाजराचा हलवा करणार होती, थोडाच करणार होती. तर इकडे दूध वगैरे उकडायला ठेवलेलं, दूध उकळून वगैरे घेतलं. इकडे घीमध्ये चांगला व्यवस्थित गाजर किसून घेतलेला तो फ्राय करून घेते पहिलं थोडंसं. त्यानंतरला मग तुम्ही पाहू शकता साडी वगैरे नेसून पूजा वगैरे झाली. तर मला निघायचं होतं 11 वाजता जायचं होतं, पण मला वाजलं आहे त्या तिथेच 11:15 11:30 झाले. कारण तनूला शाळेतून घेऊन मला ऑर्डरला जायचं होतं. तर आता मी पटापट करते. 11:30पर्यंत तरी मी निघेनच इथून. 15-20 मिनटं ह्याला लागतीलच मला. तर म्हटलं तोपर्यंत मी म्हटलं बाकीचं आवरून घेईन. तर चला आता इथे मी निघाले तनूला शाळेत घ्यायला आणि तिथूनच मी ऑर्डरला जाणार आहे. तर तुम्ही पुढे पाहाच तुमची ऑर्डरची माझी या टायमाची ब्रायडलची मेहंदी कशी आहे ती मला कमेंट करून सांगा नक्की. आणि पेजला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, शेअरही करा. तर चला मेहंदी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.